राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुरी येथील ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराजे गाडे पाटील यांच्या पार्थिवावर काल दुपारी त्यांच्या कर्मभूमीत बारागाव नांदूर येथे हजारोंच्या उपस्थितीमध्ये साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला। संपूर्ण गाव बंद ठेवून अनेकांच्या चुली काल बंद होत्या। राजेंच्या निधनानं गावकऱ्यांचे अश्रू अनावर झाले होते। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ते विश्वासू कार्यकर्ते होते। राजे या नावानं ते परिचित होते। गोरगरिबांच्या सुखदुःखात नेहमी अग्रभागी असत। माजी आमदार प्रसाद तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली बारागाव नांदूर ग्रामपंचायतीचे सरपंच पदापासून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला होता। मुळाप्रवरा वीज संस्थेचे चेअरमन आणि राहुरी पंचायत समितीचे सभापती या पदांवर काम करत असताना त्यांचे नेतृत्व बहरले। सध्या ते जिल्हा परिषद अहमदनगरचे सदस्य डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य, बारागाव नांदूर आणि इतर 14 गावे संयुक्त पाणी पुरवठा योजना आणि देखभाल समितीचे अध्यक्ष, राहुरी तालुका शेतकरी मंडळाचे अध्यक्ष आदी पदांवर काम करीत होते। त्यांच्या या अचानक निधनानं सर्वत्र शोककळा पसरली आहे। दरम्यान त्यांच्या अंत्यविधी प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली। आमदार दिलीप वळसे पाटील, वैभव पिचड, आमदार शिवाजी कर्डिले, चंद्रशेखर कदम, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, डॉक्टर सुजय विखे पाटील, राजश्री घुले, डॉक्टर उषाताई तनपुरे, विठ्ठलराव लंगे, नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे, सुरेश वाबळे, रावसाहेब खेवरे, बाबासाहेब भिटे, हिवरे बाजारचे पोपट पवार, रावसाहेब साबळे, भानुदास मरकुटे, पांडुरंग अभंग, शरद बाचकर, नानासाहेब जंधारे, सुरेंद्र थोरात, विलास साळवे, वैशाली नान्नोर आदींसह हजारो नागरिक यावेळी उपस्थित होते। अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हा परिषद सदस्य शिवाजी रामभाऊ गाडे पाटील यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं। ही बातमी समजताच जिल्ह्यात मोठी शोककळा पसरली आणि या ठिकाणी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय विविध क्षेत्रातील जनसमुदाय हजारोच्या संख्येने लोटला गेला। आत्ताच शिवाजीराजे गाडे पाटील यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। अचानक झालेल्या या मोठ्या आघाताने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे। गोविंद फुनगे, S9 न्यूज, राहुरी।